अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचे 800 भाग पूर्ण झालेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. जवळपास 3 वर्ष होतील आता आम्ही काम करतो एकत्र. आणि जेव्हा पहिल्यांदा अप्पीचा प्रोमो आला होता तेव्हा खूप सगळी लोक विचारली अप्पी कोण आहे, हा नवीन चेहरा आहे, अच्छा ही नवीन मुलगी आली आहे आता इंडस्ट्रीमध्ये, किंवा ही अच्छा वज्र प्रोडक्शनची सिरियल आहे, अच्छा हे. आणि तेव्हा असं खूप मी असं ते बर्डन घेतलं, बापरे बापरे हे हे पण असतं, म्हणजे फक्त काम नसतं तर त्या कामासोबत आपण कोणाला तरी चॅनलला आपल्या प्रोडक्शनला आपण रिप्रेझेंट करत असतो. बघता बघता त्याचे 800 एपिसोड पूर्ण झालेत. म्हणजे आता असं वाटतं की वाव यार, ही किती कमाल गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली, जिथे मी लोकांपर्यंत पहिल्यांदा पोहोचले. आता मला अख्खा महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक बघतात आणि जेव्हा ते खूप भरभरून प्रेम करतात माझ्यावर, अप्पी आमची कलेक्टरच्या सगळ्या कुटुंबावर, की अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतले इच अँड एव्हरी कॅरेक्टर आज हिट आहेत मार्केटमध्ये. मग तो दिप्या असू देत, ते मोना असू देत, आता नुकती आलेली आहे पण चुणचुणीत मुलगी आहे जी छान काम करते. आमच्या रुपालीताई असू देत, कदम असू देत, बापू असू देत. पहिल्यांदा बापू आणि अप्पीचं जे काही केमिस्ट्री लोकांनी बघितली आहे तेव्हा आम्हाला लोक भेटायचे आणि म्हणायचे माझी मुलगी अशी, किंवा माझे बाबा असे, किंवा यांच्यासारखी जोडी असावी. त्यानंतर अर्जुन सारखा एक उत्तम अभिनेता मला मिळाला, हे पण खरंच खूप मी ब्लेस्ड आहे या बाबतीत. म्हणजे स्वप्नील सरांसारखं कॅरेक्टर असू देत. आता आमच्याकडे एक चिटुकला आलाय जो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय, तर तो अमोल असू देत. म्हणजे मी कोणाकोणाचे नाव घेऊ, संकल्प सारखा एक उत्तम खलनायक असू देत. म्हणजे हे सगळे शेड्स अप्पी आमची कलेक्टर या मालिकेने लोकांपर्यंत पोहोचवले. थँक्यू सो मच की झी मराठीनी, वज्र प्रोडक्शननी ही संधी दिली आणि आम्ही सातत्याने ते काम करत राहिलो आणि आज आम्ही हे एपिसोड पूर्ण करतोय, तुमच्या आशीर्वादाने करतोय. सो इथून पुढे असंच प्रेम असू द्यात. थँक्यू सो मच. थँक्यू. मी मराठी, झी मराठी. खरं सांगू म्हणजे डे वनला जे एक एक्साइटमेंट होती ना, फॉर्च्युनेटली तीच एक्साइटमेंट अजूनही शिल्लक आहे आतमध्ये. म्हणजे सीन आल्यानंतरची धडधड, एखादं वाक्य पाठ नसेल तर ती भीती, आणि सीन चांगला झाल्यानंतर खूप भारी वाटणं, हे डे वनला जे होतं ना 22 जुलै 2022ला, ते अजूनही आहे. तर मला असं वाटतं की ॲज अन आर्टिस्ट हे मला असं मरेपर्यंत जपायचं आहे की मला प्रत्येक सीन हा पहिल्यासारखा करायचा आहे. आणि हे 800 एपिसोड पूर्ण होण्यामध्ये आमच्या आर्टिस्ट लोकांची, त्यानंतर बाकी सगळ्या लोकांची, या 60-70 जणांच्या युनिटची, डिरेक्टर्सची जेवढा हात आहे ना तेवढाच रायटरचा पण आहे, कारण त्यांनी तेवढं छान पद्धतीने लिहिलं गेलं आहे. सो मला असं वाटतं अप्पी आमची कलेक्टर, एका गरीब घरातल्या मुलीचा कलेक्टर होण्याचा प्रवास, हा ह्या स्लॉटला दाखवणं हा बेस्ट डिसिजन होता झी मराठीचा. सो थँक्यू झी मराठी. आणि त्यामध्ये एक छोटासा अर्जुन मला करायला मिळाला, त्यासाठी खरंच थँक्यू. म्हणजे मलाही वाटेल की अर्जुन आपल्यामध्ये असावा, म्हणजे जो बायकोसाठी, आईच्या आठवणीमध्ये जगणाऱ्या वडिलांसाठी आणि आईची उणीव भासत असलेल्या वडिलांसाठी काही ना काहीतरी करतोय, धडपडतोय, त्याला दिसते त्यांच्या डोळ्यात काय चाललंय. अशा कुटुंबाचा तो भाग आहे ज्यात सगळे वेगवेगळ्या इमोशन्सचे आणि वेगवेगळ्या स्वभावाचे लोक आहेत. तर त्यांना बांधून ठेवण्याचं काम थोड्या प्रमाणात अर्जुन करतोय. त्यानंतर अप्पीचं आयुष्यात येणं, त्यानंतर अमोल सारखा मुलगा मिळणं, या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जुनचा एक वेगळा प्रवास आहे जो मी स्वतः जगलाय. आणि आय एम ब्लेस्ड की मला असा अर्जुन करायला मिळाला. मी मराठी, झी मराठी. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा ह्या दिप्या डॉनकडून तुमच्या सगळ्यांचं काळजापासून अभिनंदन, कारण तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे आज आपण 800 एपिसोड पूर्ण करतोय. खरं तर अवघड होता प्रवास, म्हणजे सगळ्यांपेक्षा मी लहान होतो त्यामुळं माहिती नव्हतं करेन का नाही, पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं, मिसळून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सुरुवातीला काहीच कळायचं नाही की काय चाललं आहे, कॅमेरा वगैरे. पण खरंच डिरेक्टर सरांनी जो दीप्याडॉन उभा केलता केस रंगवलेला, नंतर हा तुम्ही बघताय तो दीपक, खरंच त्या दीप्याडॉनपासून ते ह्या दीपकपर्यंतच्या सगळ्या प्रवासात लय मजा आली. आणि ही पहिली सिरियल माझी असल्यामुळे मला सुद्धा काहीच माहीत नव्हतं. कॅमेरा अँगल, कॅमेरा लेफ्ट राईट, लुक कसे द्यायचे अजिबात माहीत नव्हतं. तर या सिरियलमुळे मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली आहे. तर खूप मस्त वाटतंय. आणि 800 भाग पूर्ण होणं ही छोटी गोष्ट नाही आहे. फक्त तुमच्या प्रेमामुळेच 800 एपिसोड पूर्ण झालेत. आणि असंच प्रेम करत राहा, अजून 1000-1500 अजून असेच आम्ही टप्पे गाठू. हो नक्कीच. ह्या आधी जसं प्रेम करत होता तसंच इथून पुढे करत राहा. तर पाहायला विसरू नका अप्पी आमची कलेक्टर रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. मी मराठी, झी मराठी. नमस्कार. अप्पी आमची कलेक्टर ह्या सिरियलचे 800 भाग पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने मागं वळून बघताना लक्षात येते
खरंच प्रवास खूप मोठा झाला, लांबचा झाला, पण तितकाच तो महत्त्वाचा आणि आनंदी पण झाला. जशी नायक नायिकेची गोष्ट असतेच, त्याबरोबर प्रत्येक व्यक्तिरेखेची गोष्ट ह्या सिरियलमध्ये आहे. जसं की सध्या आम्ही सुनेच्या घरी राहतोय, दोन्ही सासरे एकत्र राहतोय, हे या सिरियलचं वैशिष्ट्य आहे. 800 भाग पूर्ण करताना सोबत असणाऱ्या सर्वच लोकांचं सहकार्य खूप महत्त्वाचं होतं. मुख्य म्हणजे झी मराठी, त्याचे लेखक, दिग्दर्शक आणि सोबत हे सगळं उभं करताना काम करत असणारे आम्ही सर्व तंत्रज्ञ कलाकार, या सगळ्यांनाच खूप आनंदी हा प्रवास झालेला आहे असं मला वाटतं. कारण रोज अजूनही आम्ही त्याच उत्साहाने रोज इथे येतो आणि पुढे काय अजून काय असं चांगलं करता येईल, काय करता येईल ह्याचा विचार चालू असतो. आणि मला वाटते की तुम्हाला आवडेल तितके दिवस हे आपण करत राहूया. धन्यवाद. मी मराठी झी मराठी. आप्पी आमची कलेक्टर ही सिरियल 800 भागांचा टप्पा पूर्ण करते. खरंच प्रेक्षकांचे मनापासून आभार. सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं आहे, सगळ्या पात्रांवर केलं आहे, आमच्या सगळ्या टीमवरती केलं आहे. खरं तर प्रवास सुरू झाला तेव्हा माहिती नव्हतं इतका लांबचा टप्पा आम्ही येऊ. मी वैयक्तिक असं सांगेन की मला खूप मजा आली. ही टीम खूप चांगली आणि खूप छान पद्धतीनं काम करत होती. अगदी डिरेक्शन टीम असेल, रायटिंग टीम असेल, ओव्हरऑल सगळेजण जे आम्हाला सगळे सपोर्ट करतात, ह्या प्रत्येक एपिसोड शूट होईन टेलिकास्ट होईपर्यंत ज्यांचा ज्यांचा त्याच्यात हात असतो त्यांना सगळ्यांना आभार मानायचे हे एक क्षण आहेत असं मला वाटतं. आणि त्या सगळ्यांच्या कष्टावरती आम्ही तुम्हाला दिसतो. तर बापू म्हणून सांगताना मला ती भूमिका खूप जगताना मजा आली. कारण वास्तवात सुद्धा मला एक मुलगी आहे आणि तिच्यात मी आप्पीला बघतो आणि म्हणूनच ती भूमिका चांगली होती. आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद म्हणाल तर मला खूप चांगले अनुभव आलेत. काही सीन्स करताना, काही सीन्सचे रिप्लाय येताना इतके प्रखर आलेत की मी सुद्धा स्तब्ध झालो होतो की अरे इतकं माणसं निरीक्षण करून बघतात. की एखादी छोटी मुलगी भेटते आणि ती म्हणते की अरे बापू तुम्ही आप्पीला छान पेन दिलात बरं का परीक्षेला जाताना, त्यावेळेस मला डोळ्यात पाणी आलं. म्हणजे माझे वडीलसुद्धा मला तसंच शुभेच्छा देताना तशा पद्धतीनं वागवतात. आणि एक किस्सा सांगायचा म्हणजे एक रिक्षावाल्याची मुलगी होती, तिनं मला घरी नेलं, तिच्या शेजारीच घर होतं आणि तिनं सांगितलं की मी सिरियल सुरू झाल्यापासून माझ्या वडिलांना बापू म्हणायला लागले कारण ती रिक्षा चालवतात. आणि मी सुद्धा चांगल्या मार्काने पास होऊन माझ्या बापूंना अभिमान वाटेल असं आयुष्य जगणार आहे. मला खूप आनंद झाला. म्हणजे प्रेक्षक म्हणून सुद्धा काही कलाकार म्हणून सुद्धा काम करताना आमच्यात प्रतिबिंबित होतात अशी काही पात्र, तेव्हा मजा वाटते. आणि हे झालंय आणि सगळ्यांचे मनापासून आभार. मी मराठी झी मराठी. पहिल्या एपिसोडपासून मी या शोला आहे आणि आत्तापर्यंतचा प्रवास खूप सुंदर आहे. आमचे सगळे आर्टिस्ट, सगळे टेक्निशियन्स, सगळे टीम, पण आमचे प्रोड्युसर्स खूप खूप छान आहेत. आम्हाला ते ऑन सेट येऊन मदत करतात. परत काय म्हणतात आपण, एक मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं असतं आणि आमच्या टीममध्ये उत्साह खूप आहे. 800 नाही, आम्ही 1000 भाग पूर्ण करणार आहोत. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि असंच आमच्यावर खूप खूप प्रेम करत राहा. धन्यवाद. मी मराठी झी मराठी.